आता आरोपीने अशी माहिती दिलेली आहे की सदरची जी तरुणी आहे तिचा आणि त्याचं 1 महिन्यापासूनचं ओळख आहे आणि त्यानंतरून त्याने कुठलीही प्रकारची तिला बळजबरी केलेली नाही आहे. ती स्वतःहून त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्या CCTV फुटेजमध्ये पण आपल्याला दिसून येतं की तो कुठेही त्याला हाताला धरून काही ओढत नाही किंवा काही नाही होते. त्यानंतरून तो आधी उतरतो आणि ती नंतर न येते आणि कुठेही प्रकारे काय येताना तिचा काय आरडाओरडा दिसत नाही त्याच्यामध्ये. ती पण रिलॅक्समध्ये येत आहे. पण ती घाबरलेली आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे. असू शकते धक्क्यामध्ये ती. जर घाबरली होती तर 50 मीटर अंतरावरती स्वारगेट पोलीस स्टेशन होतं किंवा तिच्याकडे जर मोबाईल होता ती 100 नंबर किंवा 112ला ती कॉल करू शकत होती. त्याचबरोबर ती आगार व्यवस्थापकाला सुद्धा संपर्क करू शकत होती आणि जर तिला त्या ठिकाणी बस कुठे लागते हेच तिथं माहिती करून घ्यायचं होतं तर त्या ठिकाणी आगार व्यवस्थापकाने चौकशी कक्ष केले. त्या ठिकाणी ती विचारणा करू शकत होती की बस कुठे लागेल आणि ती जी बस आहे ती बऱ्याच दिवसापासून बंद अवस्थेत असं आम्हाला कळलंय. तर ती बंद अवस्थेत अशी बस आहे की त्या ठिकाणी लगेच कळतंय की ती बस जी आहे ती पूर्णपणे बंद अवस्थेमध्ये आहे. तर त्याच्यामध्ये चढायचं का नाही हे तर लगेच कळतं त्याच्यामध्ये आपल्याला. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये घडलेल्या घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडे याला त्याच्या मूळ गावामधून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्याची चौकशी केली आणि चौकशी केली असता त्याला न्यायालयामध्ये सुद्धा हजर केलं आणि न्यायालयानं त्याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये तो जो आरोपी आहे त्याच्या वकिलांनी एक युक्तिवाद केला आहे आणि त्या युक्तिवादामध्ये सांगितलेलं आहे की या घटनेतील जो आरोपी आहे आणि ती जी तरुणी आहे या दोघांची ही पहिलीच भेट नव्हती. त्या अगोदर सुद्धा त्यांची भेट झालेली होती. हे दोघंजण एकमेकांना 1 महिन्यापूर्वीपासून ओळखतात आणि या ओळखीमधूनच घडलेली संपूर्ण घटना आहे. त्यांच्यामध्ये आर्थिक व्यवहारसुद्धा झालेला आहे आणि आर्थिक व्यवहारामधूनच त्या तरुणीनं त्याच्यावर अशा पद्धतीनं आरोपसुद्धा लावलेला आहे. तो जो आरोपी आहे त्यानं अशा पद्धतीनं काहीही केलं नाही असं वकिलांनी सांगितलं. पण मात्र ज्या पद्धतीनं पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये जी घटना घडली त्या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला होता आणि सगळ्यांनीच या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतलेली होती. पण मात्र आता ज्या पद्धतीनं वकील आरोपीबद्दल युक्तिवाद करतात त्यामध्ये सगळं नेमकं काय समोर येतंय हेच आपलं या संपूर्ण प्रकरणामध्ये सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला ऑन करायला विसरू नका. जर आपण पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर घटनेचा गांभीर्यानं विचार केला तर ही घटना 25 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 5:30च्या सुमारास घडलेली होती. त्या ठिकाणी एक 26 वर्षीय तरुणी ही फलटणला जाण्यासाठी निघालेली होती आणि बस स्टँडवर बसलेली होती. मग त्या ठिकाणी आरोपी दत्तात्रय गाडे आला. तो त्या तरुणीला विचारू लागला कुठं जायचंय काय जायचंय. ताई ताई म्हणून त्यानं तिला विश्वासात घेतलं आणि त्या ठिकाणी उभा असलेल्या शिवशाही बसमध्ये नेलं आणि बसमध्ये त्या तरुणीबरोबर 2 वेळा नको ते कृत्य केलं आणि त्यानंतर तो तिथून निघून गेला, फरार झाला, पसार झाला. त्याच्या काही वेळानंतर तरुणीनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या मित्राला सांगितला आणि मित्रांना सांगितल्याबरोबर त्यानं तिला पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करायचं सांगितलं आणि तरुणीनं पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. आता फिर्याद दाखल होताच पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि दखल घेतल्यानंतर बस स्थानक परिसरामध्ये लावलेले जे CCTV कॅमेरे आहेत या CCTV कॅमेऱ्याची तपासणी केली. जेव्हा CCTV कॅमेऱ्याची तपासणी केली तेव्हा CCTV कॅमेऱ्यामधून स्पष्टपणे दिसत होतं की तो आरोपी त्या तरुणीला घेऊन बसच्या दिशेने जातोय, बसमध्ये जातोय. अगोदर बसमध्ये तरुणी गेली, त्यानंतर तो आरोपी गेला आणि त्यानं बसमध्ये त्या ठिकाणी त्या पद्धतीनं केलं. मग बसमधून येताना सुद्धा अगोदर आरोपी आला, त्याच्यानंतर तरुणी आली आणि आरोपी त्या ठिकाणाहून पसार झाला. मग त्याच्या काही वेळानंतर तरुणीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास केला आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या आरोपीची ओळख पटली. आता आरोपीची ओळख पटताच पोलिसांनी तो ज्या गावचा आहे शिरूर तालुक्यातील जे गुन्हाड गावचा आहे त्या गावामध्ये पोलिसांनी धाव घेतली आणि त्याला शोधण्यासाठी 13 पथकं तैनात करण्यात आले. त्याच्यामध्ये डॉग स्क्वॉडचं पथक होतं, ड्रोनच्या सहाय्याने त्याचा शोध घेतला जात होता. 70 घंटे आरोपीचा शोध घेतला जात होता. आरोपी उसाच्या शेतात कॅनॉलमध्ये इकडं तिकडं लपत होता, फिरत होता, पोलिसांना सापडत नव्हता. पण मात्र 72 तासाच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी अखेर आरोपीला
पकडलं आणि पकडल्यानंतर त्याला न्यायालयामध्ये हजर केलं. न्यायालयाने त्याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडीसुद्धा सुनावलेली आहे. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला आहे. त्यामध्ये सांगितलंय की आरोपीनं कुठंही बळजबरी केलेली नाही, हे सगळं सहमतीनं झालेलं आहे आणि त्या दोघांमध्ये आर्थिक व्यवहारसुद्धा झालेला आहे, अशी माहिती वकिलांनी दिलेली आहे. पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं त्याच्यावर काही प्रश्नचिन्हसुद्धा वकिलांनी निर्माण केलेत आणि युक्तिवाद करताना सांगितलंय की जर त्या तरुणीसोबत बळजबरी झालेली होती तर तरुणीने तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन का नाही गाठलं, घडलेली घटना लगेच का नाही सांगितली, 100 नंबरवर पोलिसांना फोन का केला नाही, त्या ठिकाणचे जे व्यवस्थापक आता आहेत बस स्थानकाचे त्यांच्याकडे तक्रार का दाखल केली नाही, मित्राला फोन लावून का सांगितलं, असे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केलेत. तरुणी नेहमी या ठिकाणाहून तिच्या गावी जात होती, येत होती. तरुणी ही शिक्षित आहे, तरीसुद्धा तिनं अशा पद्धतीने दखल का घेतली नाही आणि लगेचच या संपूर्ण प्रकरणावरती तात्काळ का बोलली नाही, तिने आरडाओरडा का केला नाही, असे वेगवेगळे प्रश्न वकिलांनी निर्माण केलेले आहेत आणि असा युक्तिवाद सुद्धा केला. पण मात्र ज्या पद्धतीनं त्या तरुणीसोबत घडलंय ती नेमकी का गपचूप बसली होती हे सुद्धा पोलिसांकडून सांगण्यात आलंय. तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती, तिचं तोंड दाबलं, ती घाबरलेली होती म्हणून तिनं कोणालाही काही सांगितलं नाही, असं सुद्धा दुसरं प्रकरण म्हणजे दुसरी बाजू समोर येते. पण मात्र ज्या पद्धतीनं पुण्यातील स्वारगेटमधलं हे प्रकरण गाजतंय त्यामध्ये काय खरं आहे काय खोटं आहे, कोण आरोपी आहे कोण आरोपी नाही, हे संपूर्ण आता तपासामधून समोर येणार आहे. पण मात्र ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.